नमस्कार, मी नवनी संदीप इनाम. कलाभ्रमंती या पॉडकास्ट शो मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत शिल्पकार विनोद एलारपूरकर. मातीच्या साध्या गोळ्यातून भावना जिवंत करणारे हस्तकौशल्य, देह नव्हे तर श्वास आणि दिव्यता घडवणाऱ्या कलात्मक स्पर्श. आणि या प्रवासात पत्नी माधवीताई एलारपूरकर, ज्यांच्या साथीने देवळात नव्हे तर माणसांच्या मनात अनेक प्रकारच्या मूर्त्या प्रतिष्ठित केल्या. ज्यांच्या साथीने अनेक मूर्ती देवळात नाही तर लोकांच्या मनातील भावनेत प्रतिष्ठित केल्या आहेत. असे कलाकार ज्यांच्यासाठी कला हे एक व्यवसाय नव्हे तर जीवन आहे. आज भेटूयात आपण विनोद एलारपूरकर व माधवीताई एलारपूरकर यांना. नमस्कार. कलाभ्रमंती या कार्यक्रमात विनोददादा एलारपूरकर आणि माधवीताई तुमचं सहर्ष स्वागत आहे. खरं तर आम्ही बरेच मराठी चित्रपट, नाटक, कला या सगळ्यांच्या कलाभ्रमंतीमध्ये समावेश करतोय. आणि शिल्पकला, तुमचं शिल्पकलेत खूप काम आहे आणि तुम्ही त्यांना तेवढीच साथ देत आहे. तर खरं तर तुमचा जीवन प्रवास आज आम्हाला ऐकायचा आहे. अच्छा, म्हणजे पारंपरिक व्यवसाय तुमचे वेगळे असताना शिल्पकलेत तुम्ही आता हा शिल्पकला व्यवसाय तुमचा पहिल्यापासून आहे पारंपरिक, का तुम्ही याच्यात कसे आले? नाही, माझे वडील पुणे महानगरपालिकेत कामाला होते आणि माझे काका किंवा वडील पण, आणि गणेश उत्सव जो गल्ली बोळात लहानपणापासून मी बघतो. हां, त्या ह्याच्याने मला थोडी आवड निर्माण झाली आणि मी ठरवलं की बाबा आता आपल्याला हे शिकायचं. म्हणजे लहानपणी म्हणजे आता मी लग्न झाल्यापासून जसं ऐकते त्याप्रमाणे की लहानपणी अभ्यासापेक्षा या गोष्टींची आवड जास्ती होती की कुठे झाडाची पानं फुलंच तोडून आण, मग कुठे किल्ला केला तर तो एकदम कलात्मकतेने करायचा, दिवाळीची काही सजावट करायची, गणपतीत काही सजावट करायची, किंवा जवळच काही मरीमातेचं देऊळ आहे किंवा हनुमानाचं देऊळ आहे तर तिथे जाऊन काही सजावट करायची. म्हणजे एक आर्टिस्टिक दृष्टिकोन ज्याला म्हणतो तो लहानपणी होता. मग तो मोठेपणी मे बी लक्षात आला किंवा तो डेव्हलप झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि लहानपणी मी म्हणजे सर्वात पहिलं शिकलो बनवायला तर ते मंदिर, म्हणजे कुठून विटा गोळा करा, माती गोळा करा, आणि ते लहानपणी एक पोस्टर मिळायचे असे सगळ्या देवांचे. सगळे देव आवडायचे मला. मग ते कटिंग करायचे आणि मग तो वार कुठला, सोमवारी कुठला देव ठेवायचा त्या मंदिरात, तर मग शंकर, मंगळवारी देवी, असे मी ते करत होतो. आणि मला वाटतं आता ती आवड आमच्या छोट्या मुलीमध्ये आली आहे. तिने कायमस्वरूपी मंदिर, तिची 2 आहेत घरात समोरासमोर, आणि त्यात गणपती बाप्पा विराजमान आहेत. आणि मग म्हणजे अजून आमच्या घरी गणपती बसलेले आहेत आणि 2 आहेत समोरासमोर. आणि म्हणजे मग प्रसंगानुरूप सीझनप्रमाणे म्हणू आपण, त्याच्यात गौराई येते, हरतालिका येतात, आणि मग त्या सगळ्यांची सागर संगीत, पूजा, नैवेद्य सगळं असतं. म्हणजे उदाहरणार्थ आता तिने एक सिरियल बघितली असेल काली माता, तर एक तिने बाहुली घेतली, त्या बाहुलीला स्वरूप दिलं कलर करून काली मातेचं, जीभ चिटकवली तिला, ब्ल्यू कलर, मग कलर त्याचा ब्ल्यू असतो, मग तिची केस सोडणार, आणि आमच्या आईकडनं तिला कपडे घालून घेतले तिने. म्हणजे अगदी कलाकाराला लहानपणापासून कलेची आवड असते, तशाच पद्धतीचे तुमचं जीवन अख्खं कलेत लहानपणापासून गेलो. मग त्याचं शिक्षणात रूपांतर नंतरून कुठे तुम्ही त्याबद्दल शिक्षण घेतलं? कलेला लोक प्रोफेशन म्हणून एक बघत नव्हते, तसा दृष्टिकोन त्यावेळेस मी ते ठरवलं आणि ते केलं. नंतर मला जे गुरु भेटले, जे स्कूल ऑफ आर्टचे डीन होते विश्वनाथ साबळे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग मी अभिनव कॉलेज, त्याच्यानंतर जे स्कूल ऑफ आर्ट, असं सगळं पुढं घेत जात केलं.
नंतर मग शिल्पकलेमध्येच तुम्ही हो, मग मी ठरवलं की आता शिल्पकला हे म्हणजे आपण गल्ली बोळात जो गणेश उत्सव पुण्यातला बाहेरचा आपण बघतो आणि उदाहरणार्थ म्हणजे मी सर्वात जास्त जे खटावकर होते DS खटावकर त्यांचं आमच्या गल्लीत एक दिग्विजय मंडळ म्हणून आहे, त्यांचं डेकोरेशन मला ते मी बघायचो. त्याच्यानंतर नाना इंदारी म्हणून एक मला गुरु भेटले, म्हणजे मी 8वी 9वी 10वीला त्यांच्याकडे जायचो. म्हणजे काही जुने असे होते की शिकवायचे नाही, पण माझ्याकडे आत्तासुद्धा कोणीही येऊ दे, लहान मुलगा येऊ दे, मुलगी येऊ दे, आम्हाला त्यावेळेस माती द्यायची नाही, काही जण हाकलून द्यायचे, हे चल सुट, माती नको नेऊ, माती नाही खेळू असं म्हणायचे. पण नाही, पण मी कुठलाही मुलगा येऊ दे, मुलगी येऊ दे, छोटी येऊ दे, मोठे येऊ दे, त्यांना माती देतो, करा तुम्ही. शिक्षणाच्या काळात तुम्ही शिकता शिकता काही काय कामं सुद्धा केली, त्याचे काही अनुभव आम्हाला सांगाल? मी पुणे मुंबई म्हणजे जे स्कूलला पाठला होतो, पण मी शनिवार रविवार पुण्यात येऊन काम करायचो आणि ते काम करून जे काही पैसे मिळेल ते करायचो. पण वडिलांची अशी इच्छा नव्हती, पण वडील मला 500 रुपये महिन्याला द्यायचे. मुंबईला राहायचं म्हणजे दिवसाचा खर्च 500 रुपये असायचा. पण माझी बहीण, जी मोठी बहीण विद्या आर्ट, आता मी तिचं नाव ठेवलेलं आहे या माझ्या फॉर्मला, विद्या तिचंच नाव आहे, म्हणजे तिने मला बराच शिक्षणासाठी खर्चाला आपली मदत मदत केली केली. त्या काळामध्ये, हां. म्हणजे जाण्या येण्याला पैसे. नाही, खूप म्हणजे कोणीतरी सपोर्टेड हां, असेल मोठी बहीण म्हणून हो. त्यांनी खूप सपोर्ट केला, अजूनही करतात. म्हणजे प्रत्येक कधी काही अडचणीच्या वेळी फोन केलात की त्या छान पद्धतीने गाईड करणार आणि म्हणजे खूप सपोर्ट आहे त्यांचा पहिल्यापासून. त्याच्यामुळे म्हणजे मोठी बहीण म्हणजे आईसारखाच तिने जास्त. नाही, असतोच, मोठी बहीण असो, भाऊ असो, मोठा भाऊ असेल तर वडिलांप्रमाणे काम करतो, बहीण असेल तर करतो. आणि माझ्या भावाने पण बरेच मदत केली मला. माझा जो बारका भाऊ विशाल जो आहे, त्यांनी पण बरेच गणेश उत्सवात काही मदत, शिक्षणाला जरी म्हटलं जा तू, मी सांभाळतो. म्हणजे मी शिक्षण करून मी मंडळांचे काम. आहे. म्हणजे अजूनही म्हणजे जॉईंट फॅमिली आमची आहे. आता सगळे राहतो जरी वेगळ्या घरात, तरी सुद्धा आम्ही कार्यक्रमांना किंवा इतर सगळ्यांच्या सुखदुःखांमध्ये एकत्र असतो आणि तो खूप मोठा सपोर्ट आहे फॅमिलीचा, की एखाद्या व्यक्तीला पुढे जाण्यास ती खूप महत्त्वाची गोष्ट ठरू शकते. म्हणजे म्हणजे माझे फॅमिलीचा सपोर्ट मोठे भाऊ पण आम्हाला लहानपणापासून, म्हणजे आम्ही पेपर पण टाकलेला आहे, हॉटेलमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. मग ते आम्ही म्हणजे एकत्र कुठल्याच करून कामाला, सुद्धा मला मदत कष्टाला करायची. कधीच शेवटी काय होतं, परिस्थितीची जाण प्रत्येकाला असते आपली, आणि त्यातून कलेला वाढ म्हणजे कसं होतं, त्याचा अभ्यास करूनच कला आपली बाहेर येत असते. प्रत्येका कुठल्याही चित्राचे असेल, शिल्प असेल. आता यानंतर बरेचसे गणेश उत्सव, आता मीही काम करतो, आपण एकत्र काम केलेले बऱ्याच वेळा. तर पुण्यातले नामांकित मंडळ म्हणजे शारदा गणपती असेल किंवा बरीच मंडळ तुम्ही काम करता, वेगवेगळे देखावे, पौराणिक देखावे असतील, हिराबागेचं मी बऱ्याच वेळा पाहिले तुमचं. गणेश उत्सवामुळंच कलाकार होतो असं मला वाटतं. आणि 2 आकार असे आहेत की कसेही कोणीही केले, लहान मुलांनी केले, काही केले. पहिली गोष्ट म्हणजे गणपती, तो कसाही बनवू दे, तो गणपती दिसतो, लहान मुलांनी बनवू दे किंवा काय. आणि छत्रपती शिवाजी महाराज, असा मी अनुभव घेतलेला आहे. म्हणजे काही जण मला वर्कशॉपला, लहान मुलांच्या क्लासच्या वर्कशॉपला किंवा ह्याला बोलवतात. मग त्यांना विषय दिला आपण समजा की बाबा हे बनवा, गणपतीच 99% गणपतीच विषय देतात. पण एकदा मी प्रयत्न केला की आता गणपती आणि शिवाजी महाराज दोन्हीपैकी काही बनवा तुम्ही, पण त्या मुलांनी कसंही करू दे, शिवाजी महाराज आणि गणपती हे 2 आकार असे आहेत की ते कोणीही करू दे, लक्षात येतातच. म्हणजे गणेशोत्सवाच्या यांच्या कामाबाबतीत मी थोडं म्हणजे सांगू इच्छिते की अनुभव घेतलेला असल्यामुळे असेल मे बी, की ॲट अ टाईम 4-5 मंडळांची कामं चालू असायची. म्हणजे ही सगळी गडबड मे महिन्यापासूनच चालू व्हायची. जरी गणपती ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बसत असले तरीसुद्धा या कलाकारांची गडबड, आता तुम्हालाही माहिती आहे की किती धावपळ असते. मेपासूनच ती सुरुवात होते. स्केचेस करणं, ते मग एक्झिक्युशनसाठी काय लागणार आहे, मातीकाम कुठलं करायचं आहे, मग फायबरला काय लागणार आहे, म्हणजे हे सगळी जी धडपड आहे ना कलाकाराची, तर ती खूप पडद्यामागचे जे कलाकार खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि दिवस रात्र म्हणजे राऊंड द क्लॉक 3-3 दिवस म्हणजे 72 तास म्हणा, किंवा आणि पुढे काही एखादा दिवस वाढवून कंटिन्यू न झोपता काम करणारे हे असे कलाकार आहेत म्हणजे की माझी आई म्हणायची, अरे झोप आता तू, हां, थोडा वेळ आणि झोप जा, बाबा तुला आता, जायचंय असं. परत, गाडीत तुझी झोप होणार नाही. पण म्हणजे गणपतीच्या मूर्त्या सुद्धा अगदी छोट्या छोट्या असल्या, रंगवायला आधी घराच्या अंगणातच रंगवायचे ते, म्हणजे 50-60 मूर्त्या असायच्या लहान मोठ्या मिळून.
म्हणजे मी सुद्धा मदतीला त्यावेळी जायचे त्यांच्याकडे थोडंसं त्याच्यामध्ये म्हणजे तेव्हा डिझाईन ही सुरुवात सोंडेवरची डिझाईन चांगली काढते, अजून पण काढते. म्हणजे त्या गणपतीच्या कृपेनेच आम्ही इथपर्यंत आहोत. पहिली गणेश मूर्ती त्यांनी 9वीत असतानाच केली, ती आमच्या अजून घरी आहे, ती आम्ही बसवतो, पूजा करतो. कला क्षेत्रातले ही तुम्ही दोघंही आहात तसं बघायला गेलं तर तुमची ओळख कशी झाली आणि तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रोफेशनला जोडलेले आहात पूर्णपणे, त्याबद्दल काहीतरी सांगाल? म्हणजे मी फाउंडेशनला होतो आणि ती पण फाउंडेशनला, आम्ही एकत्र आलो. नंतर मग आमचं काही जुळलं मन. म्हणजे मी तिला बघितलं आणि ठरवलं होतं त्याच वेळेस कॉलेजला की ही आपल्याला कायमस्वरूपी पाहिजे. हां. 99 साली आमची भेट झाली पहिल्यांदा. फाउंडेशनचं वर्ष अभिनव कॉलेजमध्येच आम्ही फाउंडेशन केलं. नंतर ते 1 वर्ष भारती विद्यापीठला त्यांनी स्कल्पचर केलं आणि नंतर 3 वर्ष जे स्कूल ऑफ आर्टला. आणि मी अभिनवला कमर्शियलचा 4 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर मी 1 वर्षाचं DPED पूर्ण केलं, डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन. 2004ला आमचं दोघांचंही शिक्षण पूर्ण झालं. मग त्यांनी पुण्यात येऊन म्हणजे प्रोफेशनल कामं सगळी चालू केली आणि नातूबागेतला स्टुडिओ तेव्हा भाड्याने सुरू केला, म्हणजे भाडं स्वरूपात असा. आणि तिथून मग सुरुवात झाली खरी कामाला 2004-05 पासून. तसं इंडिव्हिज्युअल वर्क असं करण्याची सुरुवात तेव्हापासून झाली. म्हणजे आता साधारण एक 20 वर्ष फुल फ्लेजमध्ये ही कामं चालू आहेत सगळी वेगवेगळ्या प्रकारची. तुम्ही आर्टिस्ट, तुम्ही आता पेंटिंग वगैरे करताय किंवा तुमचं काय चालू आहे सध्या? मी आता एका शाळेमध्ये 2004 पासून कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे पुण्यामध्ये, लक्ष्मणराव आपटे प्रशाला येथे. आणि त्यांच्या कामात म्हणाल तर मला जेव्हा जेव्हा काही त्यांना कुठल्याही प्रकारची मदत करायची असेल, मग एखाद्या स्केचमध्ये काही सांगायचं असेल किंवा एखाद्या म्युरलमध्ये काही काय म्हणू आपण त्याला ॲनाटॉमीचा किंवा एखाद्या फिगरचं काय म्हणू प्रमाणबद्धता असते, पर्स्पेक्टिव्ह असतं, किंवा खाली स्टुडिओत गेल्यानंतर काही ना काही चर्चा होते आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही एकमेकांच्या सल्ल्याने आणि शेअरिंगनेच करत असतो. जेवढी जशी जमेल तशी मदत मी करत असते त्यांना नेहमी. मग अशी ते सांगता राहिले की गणेश उत्सव जे तुम्ही चांगलं काम केलं त्याबद्दल कुठले कुठले सेटअप केले, तुम्हाला जे आवडले किंवा त्याबद्दल थोडं माहिती? म्हणजे मला रंगसंगतीचे जास्त सेटअप आवडायचे. मी असा प्लेन सेट 1 कलर, अरे तो फोकसिंगमुळं तो उठल असं मी कधी बघितलं नाही. माझं काम आहे कला बनवणं आणि तो कसा छान दिसला पाहिजे. मला काही असे अनुभव पण आले की आता म्हणजे फुलवाला असेल समजा किंवा लाईटवाला असेल, ते मला म्हणायचे अरे बस झाला एवढा कलर. माझं मन जेपर्यंत तेपर्यंत मी काम करत राहतो. मलाही त्यांचा एक गुण म्हणूया आपण तो जाणवला की जोवर ते काम त्यांच्या मनासारखं होत नाही तोवर ते शांत बसणार नाही, ते करतच राहणार. किंवा त्याच्यासाठी काय करायची गरज आहे ते मी माध्यम मिळवेल, ती व्यक्ती मी मिळवेल, ती वेळ मी मिळवेल, आणि पण ते त्याच पद्धतीने झालं पाहिजे. नो कॉम्प्रोमाइज त्या कामामध्ये कुठल्याच प्रकारच्या. म्हणजे मोठी जी विठ्ठल मूर्ती उभी झाली साधारण 30 फुटाची कुडाळमध्ये, तर तेव्हा तर मला खूप अनुभव आला हा की ते इतकं मोठं काम एक्झिक्यूट होत होतं. त्याचं मातीकाम 2 टप्प्यामध्ये झालं. त्याची मापात सगळ्या प्रपोर्शननुसार त्याच्या पाय असतील, डोकं, मुकुट, हाताचा भाग, त्याच्या विठ्ठलाच्या कानातले मासोळ्या वगैरे, तर ते इतकं परफेक्टली त्यांचं सगळं मेजरमेंट घेणं. आणि त्याचं असं झालं की आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये 12 फुटाची हाईट होती, मॅक्सिमम 12 फूट आम्ही घेऊ शकत होतो आणि मूर्ती मात्र 27 फुटाची. मग कसं करायचं, तर ते इतकं इंजिनियरच्या वर डोकं लावलं असं म्हणेन मी की 12 फूट पायाकडचा भाग, डोक्या म्हणजे मुकुटापासून कमरेपर्यंतचा 12 फुटाचा भाग हा आमच्या घराच्या इथल्या वर्कशॉपमध्ये पार्किंगमध्ये 12 फुटाचा केला मातीकाम. त्याला फायबर वगैरे सगळं केलं, फायबरचं मोल्डिंग कास्टिंग झालं. आणि मग जिथे ॲक्च्युअल तो मोठी मूर्ती ती बनवायची होती, दुसऱ्या एका ठिकाणी भाड्याने घेतली ती जागा, तेवढ्या हाईटचा मांडव घालून घेतला आणि मग ते फायबरचं काम वर उभं केलं आणि त्याच्या अंदाजाने मग खालचं पायाचं मातीकाम लावलं. मग तो सगळा डोलारा तसा 30 फुटाचा उभा केला. मग ते फायबरचं परत खालच्या पार्टवर मोल्डिंग कास्टिंग, अशी खूप ती 1.5-2 महिने प्रोसेस चालू होती. तर म्हणजे तेव्हा मला त्यांचं विशेष कौतुक वाटलं. कुठेही ती मूर्ती बेंड झाली नाही, कुठेही ती प्रपोर्शनमध्ये गेली नाही
म्हणजे खूप सक्सेसफुली आणि छान काम झालं. अभिमानास्पद अशी ती त्या ते आहे, बरेच न्यूज चॅनलने त्याची दखल घेतली. हो. म्हणजे माझा मेन अनुभव असा की जी आता आणि इथं एक सासवडमध्ये मुद्दा सांगेन त्याच्या बाबतीत की पुन्हा पैशावरच येते असं वाटेल, पण ती जी समोरचे जे क्लायंट होते त्यांनी सुद्धा इतक्या छान पद्धतीने ते सगळं हँडल केलं. कुठेही त्यांनी पैशांची कमी पडू दिली नाही, कारण काम उभं करायचं म्हणजे पैसा पाहिजे आणि त्या आर्टिस्टवर एवढा विश्वास टाकून त्यांनी ते सगळं देत गेले अमाऊंट पाहिजे तेव्हा. त्यामुळे पण ते काम छान पद्धतीने फ्लोमध्ये आणि छान झालं. भाविक भक्त पंढरपूरचे असतील, बरेच विठ्ठल भक्त गेलेले आहेत तिकडे, बरेच कार्यक्रम आता होतात, बऱ्याच चॅनलनी त्याला प्रसिद्धी दिली किंवा न्यूजपेपर मध्ये आले, सिरियलमध्ये आलेले आहेत. आणि हे काम करताना म्हणजे आता हे मूर्ती असेल किंवा इतर तुमचे बऱ्याच वेळा तुम्ही महानगरपालिकेचे गार्डन असतील, चौक असतील, ते सुशोभीकरणाच्या कामात तुमची मदत बरेच आहे किंवा आपले सगळेच पुण्यातले कलाकार स्मार्ट सिटी असेल त्याच्या माध्यमातून काम करत आहे. तर ते काम कसं चालतं किंवा त्याबद्दल काय भावना आहे तुमच्या? मी सर्वप्रथम काम केलं पुण्यात चौकात बसेल असं. मुलगी वाचवा हा विषय विशाल दनवडे म्हणून नगरसेवक आहे, त्यांनी मला चान्स दिला. त्याच्यानंतर स्वर्गीय वनराज भाऊ आंदेकर, म्हणजे ते नगरसेवकापेक्षा कलेला आणि कलाकाराला मान देणारे जास्त होते असं मला वाटतं. कारण त्यांनी मला खूप अनुभव दिला आणि काम पण दिलं. आणि काही गोष्टी मी त्यांच्याशी बोलायचो चर्चा करताना. त्यांचा एक शब्द मी तुम्हाला नेहमी सांगतो, म्हणजे ते मला सारखं म्हणायचे की हे बघा, कधीही तुम्ही ना निगेटिव्ह बोलू नका, पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्हच बोला. अशी त्यांनी कामं दिली मला काही आणि काम करत राहिलो मी. आणि फक्त दुर्दैवी घटना त्यांच्या घडली, पण मला असं म्हणजे वाटत नव्हतं की एवढ्या ह्या माणसांनी मला कामं दिली, काय केली. आणि त्याचाच पुतळा मी स्वर्गीय म्हणून, नंतर म्हणजे त्यांचं पोर्ट्रेट म्हणजे ही मी करताना कधी विशेष स्वप्नात असं सुद्धा असा हां. विचार केला नव्हता की या माणसांनी मला एवढी कामं दिली, काय केलं. आणि त्यांचाच पुतळा शेवटी मला करायला लागतो. म्हणजे अजूनही ते अजूनही आठवतंय मला असं आम्हाला कधी की कधी वाटतं की ते अरे हा माणूस स्टुडिओला अजून गेला नाही, आपल्यासाठी आहे. म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व, बॅकग्राऊंड काहीही असू दे, फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं, पण एक व्यक्ती म्हणून अतिशय बरोबर. नाही, मी तुमच्या तोंडून नेहमी ऐकले की त्यांनी खूप तुम्हाला सपोर्ट केला. अजून बऱ्याच लोकांनी तुम्हाला पुण्यात सपोर्ट सपोर्ट केला. केला. परत उदाहरणार्थ माझा लॉकडाऊनमध्ये एक स्टुडिओ जळाला. तर त्या जळाला त्याच्या बाबतीत मला बऱ्याच मित्रांनी, मंडळांनी मदत केली. नातेवाईकांनी उदाहरणार्थ सुद्धा मदत केली त्यावेळी. मी म्हणजे दीपक भाऊ मानकर जे आहेत ते पण कलाप्रेमी आहेत, ते पण मला काही कामं देतात आणि त्यांनी पण मला बरेच मदत केली. बाळासाहेब दाभेकर, विशाल दनवडे, वनराज भाऊ होते. कलाकाराला जे प्रोत्साहन हवं असतं ते देणारी सुद्धा काही व्यक्ती आहेत. काही त्यामुळेच कलाकार पुढे जाऊ. पूर्वीच्या काळी जसं राजश्रय दिला जातो, हल्ली काय होतं, राजश्री म्हणजे आता हीच राजकीय लोक की आपण जवळपास त्यांचे एक आपले प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, त्यांच्याकडेच पाहून त्यांनी कलाप्रेमी लोक आहेत ते मदत करतात. मी पाहिले, म्हणजे ऍक्च्युली यांनी मला खूप मदत केलेली आहे. म्हणजे पहिल्यापासून मी अभिनव कॉलेजला होतो, भारतीय विद्यापीठला होतो, मी फिल्म इंडस्ट्रीत काम करतो बरंचसं. तर सुरुवातीला यांची जेव्हा ओळख झाली तेव्हा तोच तुमचा नातू बघितला स्टुडिओ आपला कुमटेकर रोडलाच, मला वाटते खाली बेसमेंटला आम्ही भेटलो होतो पहिल्यांदा. कुमटेकर रोडचा पण स्टुडिओ 1-2-3 वर्ष होता. तर तिकडे आमची पहिली भेट झाली. मला वाटतं अगोदर इकडे झाली, केळकर म्युझियमच्या समोर एक हा, तेच तिथे तोच नातूबागच्या नातूबाग. चौकातला. तिथे 10-12 वर्ष होती साधारण. तिथे आमची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी बरोबर म्हणजे सिनेमाला कुठल्याही गोष्टी, मूर्त्या लागू द्या, कुठलाही स्टॅच्यू पाहिजे, त्याच्यानंतर काही मदत पाहिजे मला सेट डिझायनिंगची मध्ये, तर मी यांना हमखास पाहिजे. त्यांनी कधी कुठलं पैसे किती घेतील किंवा म्हणजे तुम्हाला मी सांगतो, म्हणजे यांना तर माहितीच आहे आमचं, पण तुम्हालाही मी सांगेल दोघांना पण की त्यांनी खूप मदत केली मला अशी. नाही, बरोबर आहे. आणि मला सुद्धा संदीपची खूप मदत झाली. म्हणजे फिल्म लाईनमध्ये जे काही आता माझं काही गाजतायत ना, म्हणजे उदाहरणार्थ दुनियादारी पिक्चरमध्ये जे सरस्वती आहे, परत फुलवंती पिक्चरमध्ये आहे. तर तुम्हाला एक सांगतो याच्यामध्ये की म्हणजे आमचे संजय जाधवचा जो फिल्म आहे दुनियादारी, त्याच्यामध्ये आमचे मित्र आहेत हे महेश साळगावकर, आर्ट डिरेक्टर. तर त्यांनी मला फोन केला की एक सरस्वतीची मूर्ती पाहिजे, जो आपण सीन पाहतो SP कॉलेजमधला. तर ती मूर्ती दादाने दिली होती त्यावेळेस, ती तुम्ही तयार केली त्यावेळेस. पूर्ण मातीकाम करून केली. आता म्हटलं मला आता अरे बापरे, म्हटलं आता सिनेमामध्ये सरस्वती द्यायची म्हणजे एकदम. आणि ती सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं सुरुवातीला दाखवणार आहे आम्ही, मग त्याची सुरुवात सरस्वती. तर मग मी अरे म्हटलं आता ही नवीनच करून देऊ आपण चांगली. मग ही म्हणजे आमच्या कॉलेजला शिकवतात की मॉडेल बसवून जास्तीत जास्त काम करा.
तर ते चांगलं होतं आणि लवकर होतं. तर मग हिलाच मी सरस्वतीचा पोशाख घालून नऊवारी साडी वगैरे बसवलं नेसवून मॉडेल आणि सारखी तशी पोजमध्ये ती प्रयत्न केला जेवढी होईल तेवढी रिअलिस्टिक. आहे ना, ती खूप सुंदर दिसली. मला वाटते त्यानंतर आता स्नेहलताई तरडेंचा सिनेमा आलता फुलवंती. मग तुमच्याकडे मी आमचे एकनाथ दादा कदम त्याचे आर्ट डायरेक्टर होते आणि ती पण त्या मूर्ती ज्या वाड्यामध्ये आपण भोरच्या दाखवलं तिथेही त्याचा जास्त छान उपयोग झाला त्याच्यामध्ये. पुन्हा तुमचं मला वाटतं देव माणूस, त्याच्यामध्ये तुमचा पुतळा खूप गाजला. म्हणजे त्याचं सिरियल तर खूप गाजते आता, पण ते स्टॅच्यू म्हणजे तुम्हाला सांगतो. त्यानंतर हा आपला डंका हरिनामाचा आमचे शरद जाधव जे डायरेक्टर आहेत, तर त्याचा जो केलं तुम्ही ते खूप त्याचं गाणं आहे. म्हणजे त्या मूर्तीवरतीच पूर्ण सिनेमा आहे. तर त्याचं एक नवनी त्यांनी खूप छान सुंदर एक केलेलं आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीची हा, मूर्ती, मूर्ती. त्याचं 3 सेटअप त्यांनी बनवले होते. हो, खूप हो. सुंदर होते ते. अख्खा पिक्चर तो त्या मूर्तीवर. तेच आता ह्या ज्या अशा आठवणीतल्या राहिलेल्या मूर्त्या आहेत त्या म्हणजे आता त्या कलाकाराची ती काय म्हणू आपण त्याला एक आयडेंटिटी तयार झाली. पण आता हे सगळं आपण बोलतो आहोत की त्या मूर्तीची कलाकाराची आयडेंटिटी वगैरे. पण एक अशी खंत वाटते की आता जे नवीन टेक्नॉलॉजी आपण पाहतोय येते या क्षेत्रामध्ये सुद्धा शिरकाव केलेला आहे. तर 3D मॉडेलिंग हा जो प्रकार सुरू झाला आहे म्हणजे अगदी अर्ध्या इंचाच्या मूर्त्यासुद्धा त्यामध्ये रेखीवपणे तयार केल्या जातात. स्कॅनिंग केलं जातं मोठ्या मूर्तीचं आणि त्यावरून छोट्या अगदी पाहिजे तेवढ्या छोट्या मोठ्या मला वाटतं त्याला काहीतरी साईजचं लिमिट हो, आहे. साईजचं 1.5 लिमिट आहे. पण मला असं वाटतं की 3D मॉडेल हे ठीक आहे, जे नॉर्मल पब्लिकला ठीक आहे. पण जे आम्ही मातीमध्ये बनवतो आणि आम्ही त्याच्यात जे उतरवतो ते मातीचा जो अनुभव आहे आणि नॅचरलपणा तो 3Dमध्ये नाही आहे असं मला थोडंसं वाटतं. कारण आणि विठ्ठल मूर्ती जी मी मागाशी सांगितली मोठी काय केली, तर शरद कापूसकर म्हणून शिल्पकार आहेत, त्यांना माझं थोडीशी चर्चा झाली. तर ते म्हटले हे बघ म्हटले विनोद, आणि माझं पण तेच म्हणणं आहे की ते जे 3Dचं मध्ये करतात आणि मोठं करतात, थर्माकोलमध्ये करून मोठं करून देतात, ते झालं की ते असं स्टॅटिक वाटतं, म्हणजे बाहुलीसारखं वाटतं. त्याला कृत्रिम वाटतं ते. कृत्रिम वाटायला हे तू मातीकाम कर, हा त्यांचा मला सल्ला होता. हा, म्हणजे आपण जसं एखादं कॉपी पेस्ट करतो तशा पद्धतीचं ते 3D मॉडेल झालं. पण एखाद्या कलाकाराने एखादी मूर्ती रेखाटलेली असते, तिला जे आपले भाव असतात ते नक्कीच कलाकार प्रेमींना जुळणारे आहेत. म्हणजे त्यासाठी ते कलाप्रेमींचं त्या बाबतीत मरण नाही असं आपल्याला. जर भारतीय मंदिरं वगैरे जर पाहिली जुनी कुठली, भरपूर भारतामध्ये शिल्पकला आपल्याला दिसते आणि ती सुद्धा दगडामध्ये इतक्या सगळ्यात कठीण माध्यमामध्ये भरपूर शिल्प आपल्याला दिसतात. म्हणजे काय की आपल्या भारतामध्ये कलेला खूप महत्त्व होतं पूर्वी. म्हणजे अगदी हजारो वर्षापूर्वीसुद्धा अशी अचंबित करणारी मंदिरं आहेत की अरे हे कसं केलं असेल, इतक्या उंचीवर इतके खांब. म्हणजे आता हम्पीचं आम्ही ते विठ्ठल मंदिर पाहिलं. ॲक्च्युअल गर्भगृहात मूर्ती वगैरे नाही, म्हणजे हम्पीच्या कुठल्याच मंदिरात मूर्ती नाही आहे. पण त्या जिथे विठ्ठल मूर्ती होती तिथून आपण जर प्रदक्षिणा घातली खालच्या बाजूनी, तर इतका मोठा प्रदक्षिणा मार्ग उंचच्या उंच जवळजवळ 25-30 फुटापेक्षा जास्ती, आणि ते कोरीव खांब आणि ते सगळे आपल्याला अचंबित केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणजे इतका भव्य आणि समृद्ध शिल्पकलेचा वारसा आपल्या भारताला आहे. तर म्हणजे आत्ताच्या शिल्पकारांची ती आणखीन जबाबदारी वाढली असं म्हणेन मी. 3D टेक्नॉलॉजी पुढे तुम्हाला पुन्हा सिद्ध करायची वेळ आली असं म्हणायला हरकत नाही, हे आता दोन्हीकडे झाले. म्हणजे आता पेंटिंग, जसं पेंटिंगमध्ये काय झालं, डिजिटल आलं, डिजिटलवरून आता AI आलं. मग हे माध्यम येणार, पण शेवटी मूळ जो गाभा आहे की त्याच्या ज्या काही तो भारतातच आहे. हा, आणि तो टिकवला पाहिजे खरं तर. दुसऱ्या देशातली लोक येऊन इथं भारतात मूर्तिकलेचा किंवा आपल्या संस्कृतीचा अभ्यास करतात. हो. आणि आपली मला असं थोडंसं वाटतं की काही मित्र म्हणतात अरे मी थायलंडला जाऊन आलो, दुबईला जाऊन आलो. अरे भारतात आहे ना एवढं बघायला, एवढी कला आहे भारतात, काय काय बघायला, ते बघा ना तुम्ही दुसरीकडे जाता. हे भारतीय शिल्पकलेत म्हणजे शिल्पकला समृद्ध जगभरला एक आदर्श आहे. 50% शिल्पकलाच असेल भारतात. म्हणजे अजूनही कला होत्या पण त्या कालांतराने नष्ट झाल्या. पण दगडी शिल्पकाम हे असं आहे की
ते आपल्याला साक्ष देतच की आमचा किती वारसा समृद्ध होता. तो आहेच. आता तुम्ही माती काम करता, फायबरचं काम करता, अजून वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या माध्यमात काम करता तुम्ही? मला वाटतं 2011 11ला हो 12च्या म्हणजे सुमाराला मी असेल. लगद्याचे पण करायचे हां, लगदा गणपती. शाडू माती असं ते प्रदर्शन म्हणजे अतिशय आता पर्यावरणपूरक आता म्हणतोय आपण, ते तुम्ही अगोदर हो आधी सुबक केलेलं. आणि सुंदर मूर्त्या तेव्हा त्यांनी तिथे प्रदर्शनात मांडल्या होत्या. आणि मला वाटतं यांनी अगोदर फायबर, ट्रान्सपरंट फायबरचं हो माझं जे स्कूल ऑफ आर्टमध्ये मला एक माध्यम मला मिळालं. मिस्त्री सर म्हणून होते, मला टीचर होते ते, तर त्यांच्याकडून मी हे शिकलो. ट्रान्सपरंट फायबरमध्ये माझे जहांगीर आर्ट गॅलरीला 2 प्रदर्शनं झालेत आणि ते पण मी निसर्ग आणि नॅचरल, म्हणजे उदाहरणार्थ कृष्ण सब्जेक्ट घेतला होता. मिनेचर पेंटिंग म्हणून एक आहे आणि मला जुन्या वाकडी लाकडं, परत लाकूड, मेटल आणि मेटल, ट्रान्सपरंट फायबर असं असं ते मिक्स मिक्स मीडिया मीडिया तो आणि होता. त्याच्या खाली जुने तळखडे असतात वाड्याचे लाकडी बेस म्हणून ते घेतले होते. आणि ट्रान्सपरंट फायबरमध्ये काय डेव्हलप करता येईल वेगवेगळं, असे मी कलर वेगळे टाकून त्याच्यात परत थोडं R&D हां, सारखं ते असं केलं मी होतं. करून म्हणजे ते जे 2 सक्सेसफुल प्रदर्शन झाले ते प्रदर्शनात मांडले. हां. आपण ते छान आणि झालं. बरेच तो मला सुद्धा त्याचा show एकदम पुरस्कार पण मिळालेले आहेत. आणि मी तुम्हाला माहिती नसेल पण मी सांगतो की तुमचं ते म्युरल, ते कृष्णाचं जे केलं झाड, तर ती सिरीज मी कॅपेचून नावाचा एक सिनेमा केला होता आम्ही. तर त्या सिनेमात मी तेव्हा ओके, दोन हां. दोन 2008 साली ते झालं होतं मी जहांगीरला. ते 12-13च्या काळात एक सिनेमा केला होता. त्यावेळेस आम्ही ते, म्हणजे खूप सुंदर होतं ते. एका हॉलमध्ये कुठल्याही बंगल्यात चांगलं दिसेल. आणि हे सगळं करताना आता विद्या आर्ट्स म्हणून तुम्ही आता काम करताय. नवीन आता मुलं-मुली तुमच्याकडे येत आहेत, काम करतायत, काही हे करतात. तुम्ही नवीन मुलांना किंवा नवीन आता जे तंत्रज्ञान झालं, तुम्ही आता आपण याच्यावर बोललो, तर त्या मुलांना तुम्ही काय सांगू की बेस कसा असावा की त्याबद्दल काय? बेस म्हणजे मी तर ते मला आवडतच नाही ते. पण मी पण काही कामं केली. पण कशी केली त्या तंत्रज्ञानातून. मी केलेले उदाहरणार्थ गाडगे महाराज, आता एक केले गाडगे महाराज. ते मातीकाम केले आणि काहींची रिक्वायरमेंट झाली की बाबा आम्हाला ते मोठे छोटे करून द्या. पण ते मी मातीने केलेल्यावरच स्कॅनिंग केलं. महाजन म्हणून मॅडम आहेत त्यांच्याकडनं. ते स्कॅनिंग केलं आणि त्याच्यावरून छोटे 3 इंच, 1 फूट असे प्रपोर्शननी केले. ती मूर्ती आणि 3Dवर बनवून केलेली मूर्ती दोन्ही शेजारी ठेवली तर तुम्हाला लगेच, म्हणजे आता आपण कलाकार आहे म्हणून कळेल, पण नॉर्मल पब्लिकला ते कळत नाही, त्यांना चालून जातं ते. बऱ्याच वेळा तुम्ही तुमच्या ट्रॉफ्या पण काहीतरी स्पेशल असतात. म्हणजे बऱ्याच मी पाहिल्यात तुमचे आर्ट गॅलरीमध्ये, किंवा ट्रॉफी, बऱ्याच तुमच्या ट्रॉफ्या पुण्यात आहेत. तर ते कशी तुम्ही नक्की ते डेव्हलप नाही, करता? मी पहिलं ट्रॉफी जर एखाद्याने सांगितलं की बाबा मला ट्रॉफी बनवायची, आता उदाहरणार्थ गुरव सर जे होते त्यांचं शुंभरान म्हणून आर्ट फाउंडेशन आहे, त्यांची पण ट्रॉफी मीच करतो. अजून एक काही आहेत संस्था की त्यांच्या ट्रॉफ्या. पण मी अनुभव असा की वलय मुळगुण म्हणून आहे, या कला क्षेत्रातलंच आहे, त्यांची आजोबा फेमस होते, कृष्णदेव मुळगुण. तर त्या नाटकाचे ते आर्ट डायरेक्टर होते, हे संगीत नाटक असायचं होतं. त्यांचं. तर त्यांनी मला त्यांच्या आजोबांचे सगळे बायोडाटा सांगितला. त्यानुसार मी ती ट्रॉफी बनवली. म्हणजे ते शिल्पकार होते, समर्पण कलाकार म्हणून तो होते. पुरस्कार चालू केला होता हां. तर आजोबांच्या त्याची ट्रॉफी नावाने. सुद्धा मीच केली होती. आणि मी ट्रॉफी करताना पहिलं विचारतो की बाबा का द्यायची ट्रॉफी, तुम्हाला कशासाठी द्यायची आणि तुम्हाला काय त्याच्यात पाहिजे, अशी ट्रॉफी मी, म्हणजे माझी ट्रॉफी म्हणजे ही विषय वेगळीच लक्षात असते, घेऊन, विषयानुसारच ट्रॉफी असते. त्याच्यात सिम्बॉलिक थोड्या गोष्टी ऍड करायच्या आणि मुळात म्हणजे फक्त फ्रंट नाही तर त्याच्या 3D तिन्ही चारी बाजूनी त्याचा विचार केला जातो. आणि म्हणजे एखाद्या कलाकाराला शून्यातून जग निर्माण करणं हे फारच अवघड असतं. जसं की तुम्ही सांगितलं, तुम्ही स्टुडिओ चालू केला, त्याच्या वेळेस तुम्हाला काही पाठबळ मिळालेली, काही मदत केलेली लोक, त्यांच्याबद्दल काही सांगता? एक विश्वास मोहिरे म्हणून, मी त्यांना गुरुच मानतो. म्हणजे आईवडिलांपेक्षा मोठा एक हात, जसं मगाशी संदीपजी बोलले की पहिलं राजाश्रय होता, तसा त्यांनी मला आश्रय दिला. त्यांनी माझा बायोडाटा बघितला आणि म्हटले, अरे तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे तुझ्या मागं, तू जागा बघ, तुला काय मदत लागेल मी करेन. आणि त्यांनी मला जागा घ्यायला 99% पैसे जागा घ्यायला त्यांनी दिले, बिनव्याजी, आणि भरपूर वर्ष. तुला जसे जमतील तसे तू परत हो. दे ना. म्हणजे त्याचा काही लेखाजोखा काही केला नाही की बाबा आपण कागदोपत्री काही करू, अजिबात नाही. म्हणजे
विश्वास त्यांचं नावच आणि स्वतःचं main त्यांनी आमच्यावर इतका त्याच्यानंतर विश्वास ती- दाखवला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे 2012 साली मग आमची सिंहगड रोडची विठ्ठलवाडीच्या इथे जो स्टुडिओ आहे तो आम्हाला उभा करता आला. म्हणजे मोहिरे काकांची म्हणजे मदत त्यांची झाली. सपोर्ट, परत माझ्या बायकोचा पण सपोर्ट. अगदीच अगदीच मला या अनुभव आहे आम्ही ती आमची चर्चा असते. सगळे समाधान पैसे आहे. समाधान आहे ते आपल्या समाधान. कामात म्हणजे वस्तूमध्ये आहे. कलाकाराला प्रत्येक म्हटलं तरी त्याच्या कामाची पोचपावती मिळली त्यातच सगळ्यात मोठं समाधान असतं. बरोबर. तर तसं तुमचं कुठलं काम तुम्ही सांगू शकता की हा मला खूप समाधान मिळेल या कामाला, माझ्या कामाची पूर्ण पोचपावती मिळल्यासारखं, हे काम माझ्या मनासारखं झालंय असं काम? एक विठ्ठलाचं तुम्हाला मागाशी सांगितलं ते, आणि शंकर महाराजांचं मी केलं. म्हणजे खूप वर्ष असा की बाबा अरे शंकर महाराज करायचे, शंकर महाराज करायचे. ते शेवटी एक जाधव म्हणून आहेत, गुरु आहेत, ते स्वामींचं आहेत. तर त्यांनी त्यांच्या मनात आलं, अरे मला असं त्यांच्या स्वप्नात आलं म्हटले ते, आणि मला पण असं वाटलं. आणि हे आमचं दोघांचं जुळलं. म्हणजे त्यांना तिथं साक्षात्कार झाला असेल आणि मला पण इथं झालं की अरे शंकर महाराज करायचे. असं जुळून त्याच्यातनं आम्ही एक शंकर महाराजांची मूर्ती केली. त्याचा मठ आहे किवळ्याला. तर मी औंधच्या म्युझियमच्या चौकात आत्ता यमाई देवीच्या तिथं हत्ती केला मोठा. आत्ता 2 दिवसापूर्वीच तो तिथे लावला. एका मित्राचा फोन आला की, आणि रात्री 10:30-11ला फोन आला. तो म्हटला, अरे झोपला असशील तर मी नंतर बोलतो. मी म्हटलं झोपलो नाही रे, कलाकार कधी झोपत नाही. हां, मी पडलो आहे, पण माझा उद्याचा विचार चालू आहे की उद्या तो हत्ती करताना काय करायचं आहे. आहेच. मग तो आनंद म्हणजे ते एखादी गोष्ट इन्स्टॉल जोपर्यंत होत नाही किंवा ते पूर्ण रूपात येत नाही तोपर्यंत बरोबर आहे. हे हत्तीच्या कामाच्या बाबतीत म्हणजे अनुभव असा की मोठं ते 15 फुटाचं लावायचा होता. त्याला जवळपास 7,000-7,500 किलो माती लावलेली. म्हणजे माती मळायला बायका लावणं, त्या बायका वेळेवर येणं, ते सगळं होणं, सगळं म्हणजे काय असतं, फक्त कलाकार एकटा नसतो करत आहे, त्याला सगळी ती माणसं गोळा करायची आणि त्यांच्याकडनं करून घ्यायचं. ही आत्ता जरा चॅलेंजिंग वाटायला लागले. थोडंसं बदलतंय जग, किंवा माणूस बदलतोय, थोडीशी परिस्थिती बदलतीये, प्रत्येकालाच वेळेचं आणि पैशांचं बंधन आहे. तर तो हत्तीचा माती लावलेली होती आणि खूप मोठा असा पार्ट पोटाजवळचा एक दिवशी संध्याकाळी वातावरणानुसार पडला खाली. म्हणजे पाऊस बऱ्यापैकी पडत होता तेव्हा. वेळेचं बंधन असतं. हां, म्हणजे आता एवढं मोठं लावलेलं परत पडलं बाबा ते आता. आणि समोरचा क्लायंट तर मग घाई करतच असतो, द्या वेळेत असं तसं. पण नंतर मग जेव्हा तो फायबरचा झाला, मोल्डिंग झालं, कास्टिंग झालं, एक एक स्टेप पुढे होत गेली, तसं ते टेन्शन रिलीज होत गेलं. आणि जेव्हा तो हत्ती इन्स्टॉल झाला छान पद्धतीने, तेव्हा म्हणजे आम्ही दोघांनी म्हणायला हरकत नाही सुटकेचा निश्वास सोडला की नुसतंच करायचा नाही आहे, पण तो एवढा मोठा ते ट्रॉलीवर न्यायचा, तिथे बसवायचा. इवन विठ्ठल मूर्तीच्या बाबतीत सुद्धा आम्हाला तेव्हा थोडं टेन्शन होतं की जागच्या जागी नीट ती वस्तू लागली की हां, म्हणजे मूर्तिकार म्हणून ती मूर्ती केली आणि सोडून दिलं असं नाही होत. बाकीच्याही टेक्निकल गोष्टी बऱ्याच घटना आता आपण हल्ली पाहतो की बऱ्याच ठिकाणी आता घटना घडलेल्या आहेत. बघावं लागतं. गव्हर्नमेंट पण काय करतं हल्लीच्या काळामध्ये की बाबा टेंडर काढतात की हे अमुक स्टॅच्यू बनवायचे, बनवा, पण त्याचे मग ते तुम्ही स्किल पाहिले जात नाही, कोणाच्या ओळखीने दिलं जातं, कमी पैशामध्ये काम दिलं जातं. नंतर त्याची काही गोष्ट घडली तर नंतर पुन्हा खापर त्या कलाकारावर फोडलं जातं. बरोबर. आणि गव्हर्नमेंटच्या टेंडरच्या बाबतीत एक अनुभव, एक नाही बऱ्याचदा आला अनुभव म्हणता येईल असं, की अनुभवी कलाकाराला काम दिलं जातं. किंवा गव्हर्नमेंटच्या अमक्या समजा मेटलचं काम आहे, तर मेटलचा तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कामाचा काय अनुभव आहे असं विचारतात. आता जेव्हा काम मिळेल गव्हर्नमेंटचं तेव्हा अनुभव येईल ना. पण तुम्ही जर नेहमी अनुभवीत शिल्पकारांना काम देणार असाल तर नवीन लोकांना ते काम मिळेल कसं? म्हणजे हा एक मुद्दा आहे की तुम्ही अनुभव, तुम्ही मेटलचं काम कलाकाराला ह्या दिलं तर तो बायोडाटा वाढणार ना. आणि तुम्ही बायोडाटाची आठ ठेवता की बाबा तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे मेटलचा, एवढ्या एवढ्या उंचीच्या मूर्तीचा एक्सपिरियन्स पाहिजे, पदार्थ खायला आणि म्हणणार सांग चव कशी आहे असा तो प्रकार. त्यातून दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे माझं म्हणणं उलट आहे याच्यापेक्षा. म्हणजे तो तर आहे, ते तर पाहिलं पाहिजे, म्हणजे अनुभव दिलाही पाहिजे, चांगल्या कलाकारालाच काम दिलं पाहिजे. ज्या घटना घडतात, स्टॅच्यू पडला तो त्याच्यावर राजकारण होत जातं, बऱ्याच गोष्टी घडतात, तसं न होता की चांगल्या अनुभवी माणसाला ते द्यावं, ज्याचं काम पाहावं
हां. फक्त कागदोपत्री फाईल चेक करून काही तो पुढला नाही, आणि कलाकार त्या ओळखता येणार नाही. कामं चेक करण्याच्या किंवा ती कामं पास करण्याच्या कमिटीवर आर्टिस्ट असावेत, बरोबर प्रोफेशनल. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कुणाही राजकारणी व्यक्तीने, कुणाही अधिकाऱ्याने की ज्याला कलेतला ग का म कळत नाही, बरोबर आहे. त्याने येऊन कलाकाराची कामं पास करू नयेत, असं माझं स्पष्ट मत आहे. बऱ्याचदा आणि आमच्या- पुण्यातही आपण आज अनेक ठिकाणी जर पाहिली, सुशोभीकरणाच्या नावाखाली रात्रीतल्या रात्रीत शिल्प उभी केलेली आहेत, बरोबर आहे. आणि जर उघडून पाहिलं ते झाकलेलं असतं, त्याची काही पूर्ण हे ते नसतं, पूर्णपणे ओबडधोबड, त्यामध्ये काही म्हणजे काही मजा म्हणजे नसते. कल्पकता नसते किंवा हां. त्याला म्हणजे सुबकता उगाच नसते. आपलं नगाला नग बसवल्यासारखं. मग अशा वेळी कलाकाराला किंवा मला पण म्हणजे एक कलाकार म्हणून किंवा असं वाईट हा, म्हणजे वाटतं खेळण्यातलं की लहान मुलांच्या बागेतलं काहीतरी लावल्यासारखं हा, असं म्हणजे वाटतं पुढच्या मला. पिढीला आपण म्हणजे काय decoration दाखवतोय, केल्यासारखं वाटू नये म्हणजे असं माझं म्हणणं आहे प्रत्यक्षात. पुढच्या पिढीला आपण काय आदर्श ठेवतोय की हे अशा ओबडधोबड कलाकृती करा, बरोबर आहे. नक्कीच नाही. त्यामुळं ती एक गोष्ट महत्त्वाची आहे की एक क्वालिटी जी आहे कलाकाराकडे ती पारखता आली पाहिजे, आणि त्याला योग्य पद्धतीने चॅनलाइज करून त्या कलाकाराची जरा मान ठेवला पाहिजे. बरोबर. आमच्याकडे असं होतं की सेन्सॉर बोर्ड, आम्ही आता बरेच सिनेमे आता बऱ्याच वेळा असतो की हा पिक्चरचं टायटल द्या, मग त्याच्यावरती कुठली तरी गोष्ट उगाच आंदोलन उगाच दाखवतात, म्हणजे स्टंटबाजी खूप चालते. बरोबर. त्यांना ते सेन्सॉरवाल्यांना की त्या लोकांना प्रत्यक्ष सिनेमा कोणी पाहिलेलाच नसतो, उगाच काहीतरी बॅनरबाजी करायची, फेमस होण्यासाठी काहीतरी करायचं, असंही फिल्म लाईन मध्ये नेहमी चालू हो, असतं. बरोबर आहे. तर तिथेही कमिटीवरती बऱ्याच वेळा ती लोक नसतात, किंवा मधल्या काळात असं झालं की त्या कादंबरीवरती एक सिनेमा आला, कुठली कादंबरी, कोण लेखक, असं गोष्टी झाल्या. बरोबर. मग ती लोक तेवढी एज्युकेटेड आहेत का? तर बऱ्याच वेळा आम्ही सिनेमाचं आर्ट डिरेक्शनचं मी बजेट देतो एखाद्या निर्मात्याला, कार्यकारी निर्मात्याला, बरोबर. मग त्यांचं असतं हे कशाला लागते, ते कशाला लागते. मग मी म्हणतो तुम्ही अनुभव आहेत का, तुम्ही केलेत का सिनेमे? नाही, कशाला तुम्ही विचारता मला? इव्हन म्हणजे असं होतं. म्हणजे प्रत्येक कलाकाराला आहे क्षेत्रात ही गोष्ट ना, आहे हां, तशी. की ते पदोपदी सिद्ध करावं लागतं की हो, हो. बाबा माझ्या या कलाकृतीची एवढी पण किंमत आधी आहे, energy सिद्ध ती करायचं का नाही. आहे. असं होतं. नाही, म्हणजे गणेश मूर्तीच्या बाबतीतला अनुभव सांगते की घरगुती गणेश मूर्ती शाडू मातीच्या लोकांना आजकाल इको फ्रेंडली हव्या असतात, पण त्यासाठी पैसे मोजण्याची तयारी नसते. म्हणजे आपण जर म्हटलं मी की तेच आता हां, म्हणजे उदाहरणार्थ मी माझ्या त्या काही गणपतीची गणपती जितका करतो. छोटा तितकं त्याच्यात काम जास्त. Detail काम जसं आपण लहान मुलाला वाढवायला आपल्याला जास्ती हो. कष्ट पडतात, तसंच ती छोटी मूर्ती घडवणं, ती जपणं, त्याचे बारकावे सगळे डिटेल्स काढणं, त्याला चांगल्या पद्धतीने रंगवणं, या सगळ्या गोष्टींना अनेक कलाकारांचे हात लागतात. त्याच्यामध्ये बरीच प्रोसेस आहे. आणि मग त्या गणपतीची ठराविक रक्कम त्या कलाकारांनी ठरवली की त्यातही लोक बार्गेनिंग करतात. नाही, मग एवढे कुठे असतात का पैसे, म्हणजे 2,500-3,000 हजार त्या मूर्तीला किंवा व्हॉटेवर जी कॉस्ट असेल ती द्यायला नकार असतो. पण म्हणजे त्याचं बार्गेनिंग करू नये लोकांनी असं. हां, म्हणजे इतर गोष्टींचे जर तुम्ही मग ब्रँडेड वस्तू जेव्हा मॉल्समधनं घेता, तिथे तुम्ही कुठलं बार्गेनिंग त्याच्यावर करता. लेबल लावलेलं असतं, तेवढी किंमत द्यावीच लागते ना. बरोबर आहे. म्हणजे बरं, आता साधा उदाहरण की आता एक मातीचा गणपती करायला 1 फुटाचा गणपती असेल, त्याला बनवायला एका कलाकाराला हाताने बनवलेला साधारण 1-2-3 दिवस जातात. म्हणजे साधा लेबर हमाल आता 700 रुपये ते 900 रुपये घेतो. बरोबर आहे. मग कलाकाराला किती मिळले पाहिजे? बरोबर 3-4 दिवस पेंटिंग आलं हां, परत, आणि बाकीचं. तोच गणपती तुम्ही पीओपीचा एकच मूर्ती हजारो लाखो असतात, त्याला तुम्ही 2,500 रुपये देऊ शकता. आणि एका कलाकाराने 2 दिवसात 2 दिवस 3 दिवस घालवून मातीची मूर्ती बनवली आणि त्याला तुम्ही 2,500 रुपये देऊ शकत नाही. बरोबर. हे ही वेगळी व्हरायटी असते ना. आम्ही जो हाताने बनवतो तो गणपती फक्त तुमच्या घरी असतो त्याची आणि copy वेगळा नसते. असतो. कॉपी कुठे नाही ती. हां, कॉपी नसते. आणि तुम्ही पीओपीच्या गणपतीला तुम्ही लाखो जणांकडे एकच मूर्ती सेम नाही, ठेव. मुळात आता काय होतं की हे प्रेक्षक म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा की कोण ऑडियन्स कोण आहे, समोरचा ग्राहक कोण आहे त्याच्यावर डिपेंड आहे. चांगला ग्राहक तर आहेत काही आहेत. चांगले ग्राहक आहेत नाही ना असं की नाही. जे नाही. म्हणजे माझ्याकडे काही आहेत की जे बाबा विनोद मातीची मूर्ती बनवतो तर विनोदकडनंच करून घ्यायची. बरोबर आहे. नक्कीच. म्हणजे माझं तरी मत यावर आहे की एखादी मूर्ती ही 4 दिवस न बनता त्या कलाकाराचं पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी त्यांनी घालवलेलं असतं. म्हणजे ते 4 एक्झॅक्टली, दिवस त्यांनी त्या ते 20-22 वर्षांचे म्हणजे अनुभव कमावले. असाच एक करमरकर जे शिल्पकार होते, जे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय आपल्या शिवाजीनगरला, ज्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे, त्यांच्या पुस्तकात तो आहे, बरोबर आहे. शब्द आहे की तू मातीचं पोतं. त्यांना एक असंच एक त्यांच्याकडे Budget माणूस काढलं होतं आला आणि म्हटलं, अरे मातीचं पोतं केवढ्याला मिळतं? तर तुमचं मातीचं पोतं 200 रुपयाला मिळतं आणि मग तू 2,000 ह्याची का किंमत लावली? तर त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की जी माझ्या आयुष्याची जादू
आहे ती मी फक्त त्याच्यात फुंकरली आहे, त्याचे पैसे आहेत हे. त्यामुळे त्यांनी असं लिहिलं की त्याची मी आयुष्याची जी कलेसाठी माती केली हा. त्याचीच ही किंमत आहे पूर्ण. हा म्हणजे आपण एक कलाकार म्हणून पूर्ण आयुष्य त्यासाठी घालवलेलं असतं आणि त्या गोष्टीची किंमत नाही धरत ती लोक. पण त्यांना असं वाटत असतं की पीओपीची मूर्ती एक एवढ्या रुपयाला भेटते आणि ही शाडू मातीची मूर्ती एवढ्याला भेटते, तर त्याची ही किंमत ते तिथपर्यंतच करतात की ह्यांनी 4 दिवस घालवले, पण त्या कलाकाराचे 4 दिवस त्याच्यात नसतात गेले. 40 दिवस 40 वर्ष. खूप वर्ष गेलेले हे असतात. आता म्हणजे मुद्दा- त्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे खरं आता तर. हल्ली काय होतं, ऑनलाईन आता सगळं डिजिटल युग झालेलं आहे. कुठली गोष्ट म्हणजे आम्ही सिनेमाचे सेट बनवतो, तर बऱ्याच गोष्टी अँटिक वस्तू आपण कुठेतरी अशा काही बाजारात गेलो, जुन्या बाजारातून आल्या असं नाही, वर्षानुवर्षे शोधलेले असतात, हो त्याची वेगळी प्राईज असते. बरोबर आहे. मग नेहमी मांडवाल्याकडे टेबल खुर्च्यासारखी नसते. मग हल्ली लोक कशी करतात, इनाम की हे बजेटला 1 लाख रुपये लागतील, एवढे का लागतात, मग लगेच गुगल सर्च, हा की इथे इथे अमुक अमुक मिळतं, 10-20 हजारात सेट व्हायला पाहिजे. मग मी सांगतो तुम्ही करा, घेऊन या, लावा, कसं वाटते बघा. मग ते करतात प्रयोग फसतो. असतो. मग बरोबर. मग का बसला, त्याला त्याचा अनुभव नाही ना. अनुभव नाही. फक्त डिजिटल आहे तुमच्याकडे, कुठे बरोबर. मिळतं आणि कसं येतं, पण लावायचं कसं, त्याचं कलर कॉम्बिनेशन गोष्टी नाही आहेत. अशीच कला क्षेत्र सगळे झाले, फक्त डिजिटल वरती. मग ते दाखवून होणार नाही. ते माणूस अनुभव किती एक विश्वासाचा आहे का, ते काम शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे का, ते समोरच्यांनी पारखलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आत्ताची जी पिढी आहे, नवीन पिढीला थोडंसं असं सांगावंसं वाटतं की म्हणजे डिजिटल वगैरे करा तुम्ही, पण आता आमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच कॉलेजच्या जीवनामध्ये आपले शिक्षक सांगायचे की लाईव्ह स्केचिंग करा, लाईव्ह समोर मॉडेल बसवून स्केचिंग करा, किंवा कुठेही जाल तर स्केचिंग पॅड घेऊन जा, ते स्केच करा, त्याची सवय लावून घ्या स्केचिंगची, आणि रिअलिस्टिक काढायचा प्रयत्न करा असं आपल्याला सांगायचे. की जेव्हा तुम्हाला रिअलिस्टिक जमेल तेव्हा तुम्ही ॲबस्ट्रॅक्टकडे किंवा आणखीन पुढे त्याच्यामध्ये काही वेगळं डेव्हलप करायला शिकू शकाल. पण आत्ताच्या पिढीचं असं आहे की नाही, मी डायरेक्ट पुढचीच उडी मारणार, म्हणजे थोडासा हे सगळं पेशन्स डिजिटल. कमी आहेत असं म्हणता येईल आपल्याला. शॉर्टकट पाहिजे हा, सगळं. म्हणजे मोबाईलमध्ये बघणार की अरे हा हे कुठं मिळतंय, हे काय करतंय, हे कसं आहे, आणि म्हणजे त्यात तसं त्यांचाही नाही. दोष नाहीये, फक्त त्यांना असं योग्य गाईड करावं की आपल्या काळी मोबाईल आपल्याला नव्हता, त्यामुळे आपण शिक्षकांचं जास्ती ऐकायचो. आत्ताच्या पिढीकडे मोबाईल आहे, तो त्यांचा दुसरा शिक्षक आहे, गुरु आहे असं म्हणू आपण. त्यामुळे त्यांना त्याचंही खरं योग्यच वाटतं की हां, हे इथे बरोबरच सांगितलं की म्हणजे इव्हन शाळेतली मुलंसुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी मोबाईलमधल्या शिकवतात शिक्षकांना. तर तरीसुद्धा या पिढीला मी असं सांगेन की जुनं ते सोनं आहे, ते आपण तेच चमकणार आहे, आणि त्यामुळे ते जपा आणि ते टिकवा. त्यातून तुम्ही खूप शिकाल, आणि जे शिकाल ते कायमस्वरूपी राहणार असेल, ते वरवरचं नसेल. म्हणजे उदाहरण मी आता माझ्या मुलीला सांगतो, ती पण या लाईनमध्ये यायचा प्रयत्न करते. तर मी पुणे मुंबई अपडाऊन करायचो, म्हणजे माझ्याकडे कंटिन्यू मातीचा गोळा आणि स्केचिंग पॅड हे असायचं. आणि कलाकाराला मान देणारे म्हणजे पुणे मुंबई मी अपडाऊन करताना मी तो एक अनुभव सांगतो तुम्हाला. म्हणजे माझा अजून एक मित्र होता पुणे मुंबई, आम्ही दोघं एकत्र करायचो. म्हणजे मी गाडीत रेल्वेत बसल्या सुद्धा स्केचिंग करायचो, किंवा समोर बसलो एखाद्या माणसाचा चेहरा, म्हणजे त्यांना एवढं आवडायचं की म्हणजे ते शनिवार रविवार पुणे मुंबई म्हणजे मी प्रगतीने जायचो आणि रात्री कोइंबतूरने जायचो. म्हणजे ते आम्ही कॉलेज सुटलं 3:30ला ना की 4:20ची प्रगती पकडायची, आणि मग आमची जागा गर्दी असायची. म्हणजे 5 होल्डरचा डबा असायचा, त्याच्यामध्ये डेली माणसं पुणे मुंबई करणारी असायची. ते मला म्हणायचे, अरे तू येणार ना रविवारी, आज माझा चेहरा करायचा आणि तू आलाच पाहिजे शुक्रवारी. शनिवार रविवार सुट्टी असायची, शुक्रवारी ते आमची जागा सुद्धा पकडून ठेवायची. आणि काही समजा चुकली गाडी, दुसऱ्या गाडीत सुद्धा बसलो तरी सुद्धा त्या गाडीत आम्ही स्केचिंग करायला घेतलो की आम्हाला जागा नसेल बसायला, तर काही पब्लिक म्हणायचं, अरे बस रे बाळा, बस चल कर केस, माझं पण कर, यांचं कर, माझं पण करतो. हा, तो कलेचा रिस्पेक्ट आम्ही बघितलेला आहे. आता सध्या तुमचं काय चाललंय आणि फ्युचर मध्ये काय करण्याचे प्लॅन्स आहेत तुमच्या स्टुडिओमध्ये? म्हणजे मी मोठी मूर्ती विठ्ठलाची केली, त्याच्यानंतर अजून एक माझा प्लॅन होता. म्हणजे मी नाशिकला गेलो होतो संगमनेरला, तर तिथं एक नवीन जो रस्ता हायवे झाला आहे त्याच्यावर एक असा मला टेकडी दिसली मोठी. त्या टेकडीवर माझी एक अशी इच्छा होती की शिवाजी महाराजांची फॅमिली जसं दुसऱ्या देशात ते आहे, तिथले राष्ट्रपिता काय त्याचं शिल्प, तसं माझी एक थोडीशी इच्छा होती.
आणि आहे अजून पण, की तसं एक शिल्प करायचं हा, आहे. म्हणजे भोसले घराण्याचं एक पूर्ण त्यांनी जेवढं काम केलेलं आहे त्यांना एक वंदना म्हणून आपण ते हो, असं तसं इच्छा एक होईल, मला इच्छा माझी करू इच्छा आहे शकतो. तशी. मला वाटतं मंचरच्या पुढे तो जो हायवे लागतो आणि तिथे डाव्या बाजूला ती टेकडी त्यांनी मला दाखवली ती, की इथे माझी इच्छा आहे करण्याची त्याला होईल काय, भविष्यात. खरंच असेल तर असं प्रत्यक्षात तुमचं ते येऊ शकतं. आपण तुम्ही शिल्पकार आहे, पण समजा शिल्पकार नसेल झाला, तुम्ही काय केली, काय तशी इच्छा होती पहिली, काय माझी बनवलं? शाळेत असताना एकतर या शिल्पकार किंवा कला लाईनमध्ये, आणि मला आर्मीमध्ये सुद्धा जायचं होतं. मी त्याची सुद्धा तयारी केली होती. फक्त माझी त्यावेळेस हाईट बसली नाही, त्यानं नाही तर मग मी आर्मीमध्ये जाणार होतो. पण ते- आर्मीमध्ये गेले असते तर मग मी नसते भेटले मे बी. मी काय आर्मीत बिर्मीत जाणार नव्हते. त्याला तुम्ही किती साथ मिळाली नसेल. माझ्या कलेच्या मध्ये थोडासा म्हणजे मोठं होण्यासाठी संदीपची तर साथ आहेच, कारण माझ्या काही मूर्त्या त्याच्यामुळं गाजल्यात आणि मदत झाली. आणि दुसरा प्रसाद पवार म्हणून जो हो. सकाळचा होता, तर त्यांनी माझी बरीच प्रसिद्धी केली. नाही, आता ते महाराष्ट्र टाइम्सला आहे. हो. म्हणजे प्रसाद पवार तर सासवडीचे सकाळ. त्यांना नेहमी आता ते महाराष्ट्र टाइम्स आलेले. तर त्यांचं काय होतं की त्यांची एक भ्रमंती असते. हा, तो पण मंदिर. तो पण वेगळे कलेच्या विषय असतात. दृष्टीने हो. तो प्रसादला कला ही खूप आवडते. हम्म. आणि त्यांनी माझी बरीच प्रसिद्धी केली त्यावेळेस. म्हणजे म्हणजे मी तर मी तुम्हाला नवीन नवीन होतो. म्हणजे तुमचे मध्ये तुम्ही म्हणाला होता मला की प्रसाद पवारांनी तुम्हाला बऱ्याच प्रकाश झोतात आणलं. प्रसाद पवारची माझी ओळख झाली एका मित्राकडून. मी एका लग्नाचं काम केलं होतं डेकोरेशनचं, तिथं माझी प्रसादची ओळख झाली. आणि मग प्रसाद म्हटलं, अरे काय करतो? मग मी म्हटलं, अरे मी शिल्पकार म्हणून काम करतो. तर मग तो म्हटला, चल आपण एक इंटरव्ह्यू घेऊ तुझा किंवा पेपरला देऊ. आणि त्याच वेळेस नुकतंच मी हे संस्कृती जो आहे तो त्याला पण विषय खूप आवडतो, संस्कृती आणि जुन्या वस्तू काही. तर त्याच्यामुळं मी थोडंसं तो विषय आणि आमची ओळख जास्त झाली. आणि त्यांनी माझा एक पेपरला चांगला लेख दिला होता. मी जो एक्झिबिशन केलं होतं संस्कृतीवर, ते वासुदेव पोतराज पोंगळा यांचे सगळे शिल्प केले होते. तर तो मुद्दा त्यांनी पेपरला, एवढ्या बऱ्याच पेपरला दिला त्यांनी. त्यामुळे माझी बरीच प्रसिद्धी झाली त्याच्यामुळे. नाही, त्यांचा तो कल आहे. मी त्यांना एक आवड आहे. म्हणजे आमची ओळख अशीच झाली की म्हणजे खोडा सिनेमाचं शूटिंगला जात होतो. बाईकवर होतो, ऊन कडक होतं आणि त्यांचा फोन आला. म्हणून मी ते म्हटलं 1-2 मिनिटं फक्त गाडी बाजूला घ्या, मी प्रसाद पवार बोलतोय. मग त्यांनी पूर्ण एक 10 मिनिटं तुम्हाला ताई सांगतो इंटरव्ह्यू घ्या. म्हणजे त्यांनी प्रश्न विचारले, मी उत्तर दिली आणि उद्या सकाळी महाराष्ट्र टाइम्सला पहिल्या पेजवरती एक मोठं पान भरून ते आर्टिकल, खरं ऑल महाराष्ट्र बरं का, फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाही. त्याच्यानंतर मग आमची म्हणजे मी पुन्हा भेटायला गेलो खरं तर त्यांना. त्यानंतर बरेच गणेशोत्सव असतील, आमचं आजोबांवरचं म्हणजे आता 75 वर्ष भारत स्वतंत्र झाल्याबद्दल जे अमृत महोत्सव साजरा केला, आजोबांविषयी त्यांनी छान केलं होतं. गणेश उत्सवातले चांगला सपोर्ट करतात. म्हणजे खरं तर हे असे पत्रकार असल्यामुळे आपल्यासारख्या कलाकारांना एक चांगली प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि हे काम आपलं अधिकाधिक चांगलं होतं, लोकांपर्यंत पोहोचलं जातं. आणि खूप छान वाटलं. म्हणजे तुम्ही एकंदरीत म्हणजे आपण तर नेहमी भेटतो, काम करतो, पण बऱ्याच गोष्टीचा उलगडा करता आज झालेला आहे. आणि आम्हाला या कलाप्रबंधी कार्यक्रमात तुम्ही दोघं जण आवर्जून वेळ काढून आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद. तुमचेही खूप खूप तुमचंही आभार खूप आभार. संदीपजी, नवनी. खूप छान तुम्ही हा कलाभ्रमंती चॅनल सुरू केलं आहे. आणि म्हणजे समाजाला गरज आहे अशा गोष्टी पुढे आणण्याची, किंवा कुठल्याही क्षेत्रातली कलाकार असतील तर तुम्ही खूप छान करताय दोघंसुद्धा. आर्टिस्ट आहात, नवनीची खूप छान साथ आहे तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. आम्हालाही छान वाटलं इथे येऊन. आणि मला वाटतं असं आम्ही दोघं पहिल्यांदाच एकच असं प्रोफेशनली किंवा असं बोलत असू असं माझं तरी एकंदर याच्यामधला अनुभव आहे. खूप खूप धन्यवाद.